नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। संध्याकाळचा चहा चालू आहे। आमचा चहा बनवला, आमच्या दोघांपुरताच बनवलेला आहे। आई पप्पांनी लवकरच चहा घेतला, कारण त्यांना 4 वाजले की त्या टायमाला चहा लागतो। तर आणि मी झोपले सुद्धा होते। आजकाल दुपारी जरा झोप लागते मला। दुपारी झोपले की जरा बरं वाटतं, जरा मेंदू शांत वाटतं असं वाटतं। आजकाल झोपते थोडा वेळ आणि आता चहा बनवते, चहा पिते। आणि आता पुरणपोळी खायची आहे चहा सोबत मला, का आता पुरणपोळी केलेल्या आहेत होळीसाठी। तर मग जिथपर्यंत पुरणपोळ्या आहेत त्यामुळे चहा सोबत किंवा दुधासोबत पुरणपोळी खायला मला आवडते। प्रीतची सुद्धा सकाळ झालेली आहे, नाईट केलेली माणसं उठलेली आहेत आणि चहा आणि पुरणपोळी खायला बसतोय आता। या मंडळी खाऊया। आता पुरणपोळ्या केल्यात त्यामुळे आता नाश्त्याला सगळीकडे दिवस रात्र पुरणपोळीच खायची आपल्याला संपेपर्यंत। आणि आम्हा घरामध्ये सगळ्यांना आवडतात पुरणपोळ्या आणि 1 किलोच्या केलेल्या आहेत पुरणपोळ्या एवढ्या। आता पुरणपोळ्याच खायच्या आहेत। आज काय स्पेशल मेनू? आज चिकन टिक्का बिर्याणी। गपरे, याला विचारलं की याचं सगळं चालू होतं एकदम हॉटेल सारखं। चला मी पहिले चहा पिऊन घेते, मी बडबड करेन आणि चहा थंड होईल। मी आले टेरेसवर योगा करण्यासाठी। आजकाल सकाळी न करता संध्याकाळी शिफ्ट केला योगा करायला। तर चहा घेतला आणि आले वरती। प्रीत गेलेला आहे मार्केटला, कारण की आज आणायचं आहे चिकन, त्यामुळे तो चिकन आणण्यासाठी गेलेला आहे। मी योगा व्यायाम एक्सरसाइज करायला आले आणि तुम्हाला दाखवते कसं काय टेरेसवर सगळं ठेवलंय आम्ही योगा करण्यासाठी। प्रीतचं काही जिमचं सामान सुद्धा आहे वरती। संध्याकाळ झालेली आहे, एकदम शांत वातावरण वाटते। पक्ष्यांचा थोडाफार आवाज येतो आणि मुलं आहेत खेळतात इकडे, त्यांचा आवाज आहे। सूर्य गेला त्या साईडला आणि आमचा जो टेरेस आहे तो ओपन टेरेस आहे, त्यामुळे धुळा खूप जास्त येतो, बघू शकताय। आणि ही माझी मॅट आहे। या मॅटला 5-6 वर्ष जास्त झालेत, खराब झाले ती, पण कधी व्यायाम किंवा काय करायचं झालं तर मी ह्याच्यावरच करते, कारण की योगा करताना मॅटवर जरा ग्रिप मिळतो आपल्याला, म्हणून मी तिला अशी ठेवले आणि त्याच्यावर मग चादर अंतरते आणि मग करते। ती खराब झाले पूर्ण, त्याच्यातून निघतात त्याचे पार्टिकल छोटे छोटे, त्यामध्ये तिला अशीच ओपनच ठेवले मी। आणि हे प्रीतचं जिमचं सामान आहे, वेट आहे, हा 10 किलोचा आहे आणि हा 5 किलोचा आहे। त्यांनी मला शिकवले कसं उचलायचं काय ते, तो करतो पहिल्यापासूनच जिम, त्यामुळे त्याला माहिती आहे। त्याच्यासोबत राहून राहून हे मला त्यांनी शिकवलं कसं वजन उचलायचं। आणि इकडे हे सुद्धा आहे, असं वरती टांगलेलं आहे। हे पण आय थिंक 30 ते 35 किलोचा आहे। हे प्रीत उचलतो, तेवढं मला वजन नाही जमत, मी आपल्या मस्त दोरी उड्या मारते। चंद्र सुद्धा आलेला आहे वरती, कसला दिसतोय। माझा व्यायाम झाला आणि आई सुद्धा आलेली आहे। आई चणे खाते आई सुद्धा व्यायाम करून आली, तिच्या मैत्रिणींसोबत चालायला गेली होती, आली आता भूक लागली मग चणे खाते माझा झाला व्यायाम, आता चला जातो खाली, जेवणाची तयारी करायची आहे। मस्त वाटतं चंद्र। आणि आता चालू झालेली आहे जेवणाची तयारी, कारण की आज आहे चिकन, त्यामुळे लवकरच जेवण बनवायला घेतलेलं आहे। 7:30 झालेले आहेत आणि लवकर का घेतलं कारण का प्रीतला कामाला सुद्धा जायचं आहे, म्हणून 7:30लाच सगळे जेवण बनवायला लागलेले आहेत। मला आज आराम आहे, आई भाकरी बनवते हातावरची, कारण का चिकन आहे। आणि आमच्याकडे मेन शेफ आलेले आहेत प्रितेश पाटील, आणि त्यांचा एक मेनू ठरलेला असतो कुकरवाली बिर्याणी। काय रे? कुकरवाली चिकन बिर्याणी चालू आहे, इकडे तयारी चालू आहे, कारण की आई पप्पा आलेले आहेत घरी, तर त्यांच्यासाठी आज जावई बनवणार आहे स्पेशल मेनू। त्याला एकच मेनू येतो बनवताना, नॉनव्हेज वाली बिर्याणी म्हणजे चिकनवाली बिर्याणी। आई करते इकडे भाकरी हातावरची आणि इकडे प्रीत बनवतोय चिकनची बिर्याणी, आई पप्पांसाठी बनवतोय। नेहमी बनवतो आम्ही दोघच जण, तर आज तो बोलते आई पप्पांना सुद्धा खायला देते कशा स्पेशल। प्रीत कसा बनवतो चिकनवाली बिर्याणी, काय ग आई? आईची भाकरी चालू आहे, इकडे झालेल्या आहेत। आहा, गरम गरम आहे वाटतं, गरम आहे, हातावरची भाकरी चालू आहे। आणि इकडे आमचं बिर्याणीचं काम चालू आहे। मला आराम आहे आज, करू सुरुवात इन्स्ट्रक्शन मात्र पाठवून बायको देते, बाकी करण्याचं काम तो करतोय। काय रे? करतोय। आणि मी बसले इकडे
दोघं जण काम करतायत. आई भाकरी करते, प्रीतला इन्स्ट्रक्शन मात्र मी देते कसं करायचं काय करायचंय काय रे. तेच इकडे तर करतोय. तर मला असं म्हणायचं होतं की प्रीत हा आमचा घरचा आई पप्पांचा जावई नसून तो मुलगा आहे काय रे. अरे वा, तारीफ करते की नाही. तर आम्ही दोघेच बहिणी आहोत, आम्हाला भाऊ नाहीये. त्यामुळे दोन्ही जावई जे आहेत ते जावई नसून आई पप्पांचे मुलं आहेत हे नाही. त्यामुळे त्याला मी सांगून ठेवले प्रीतला, घरी आल्यानंतर तू जसं तुझ्या घरी असतो तसं तू माझ्या घरी राहा. तुला हवं नको तू स्वतः घ्यायचं, असं मागू नको की मला हे हवंय ते. त्यामुळे घरी आल्यानंतर म्हणजे माझ्या माहेरी आल्यानंतर दोन्ही जावई फ्री असतात. आणि आमचे मोठे भाऊ म्हणजे माझ्या दीदीचे मिस्टर सुद्धा आहेत, ते सुद्धा एकदम फ्रेंडली आहेत. ते स्वतः जेवण वगैरे बनवतात आणि आम्हाला ते पण बिर्याणी मस्त बनवतात. भाऊ एक नंबर बिर्याणी बनवतात. ते सगळं त्यांना जेवण येतं, फक्त प्रीतलाच काही येत नाही काय रे. त्याला फक्त एकच बिर्याणी करता येते. पण माझे मोठे भाऊ सगळं जेवणापासून सगळं करतात, दीदीला मदत करतात. फक्त ते थोडे कॅमेरा शाय आहेत त्यामुळे ब्लॉग मध्ये ते थोडे जास्त दिसत नाहीत. पण बाकीच्या वेळेला भाऊ फुल आम्ही खूप मजा मस्ती करत असतो. तर अशी आमची छोटीशी फॅमिली आहे. 2 बहिणी, 2 नवरे, 2 जावई. पण असं असलं की जरा बरं ना, जावई जर मुलासारखा वागला तर आई बाप्पांना पण बरं वाटतं है ना. आणि आम्ही मुली सुद्धा फ्री असतो, काय टेन्शन आहे. दोघं पण सगळं करतात. तिकडे चालू आहे मला बोलते सांग काय करायचं कांदा शिजल्यावर. पण प्रीत करतो हल्ली जेवण वगैरे, पण त्याला सांगा बचपन से काय नाही करतो तू. तू चपात्या केलेल्यास ना प्रीत. चपात्या त्यांनी केलेल्या त्या पण मला फोटो पाठवला होता त्यांनी. अगोदर तिकडे पनवेलला राहिला होता त्यावेळेला चपात्या केल्या होत्या जेवायला त्यांनी मला. बायको एवढी काय म्हणतात सुगरण आहे, मग काय बनवायची गरज आहे मला. चला झालं आमचं जेवण, म्हणजे करतोय पटापट. पप्पांनी चिकन बनवलेलं आहे. हा, पप्पांनी पण चिकन बनवलेलं आहे, तिकडे ठेवलंय. सगळ्यांनी एक एक पदार्थ बनवलेला आहे आज. चला आम्हाला करू द्या, तुम्ही खाली होता. मला बडबड पण नाही करून देते. आणि इकडे प्रोग्राम चालू झालेला आहे. झी मराठी चॅनल सगळ्यांच्या घरी फेमस असतो. आईचं काम झालं, भाकरी बनवून झाली, तर आता दोघे जण बसते टीव्ही बघायला. आणि प्रीत करतोय बिर्याणी. शिट्टी झाली आणि इकडे सगळं ताट घेतली जाईनी. कारण की आमच्या बिर्याणी बनवायला थोडा उशीर झालाय, 8:30 झालेत. अजून बिर्याणी आमची झाली नाहीये. प्रीत करतोय आणि आईने सगळं रेडी केलंय. भाकरी सुद्धा बनवलेली आहे. आज बिर्याणी खायची आहे आणि थोडंसं चिकन बनवलंय. पप्पांनी चिकन बनवलंय, मस्त एकदम झणझणीत दिसतंय. पप्पांनी चिकन बनवलंय, आईनी भाकऱ्या बनवल्यात आणि प्रीत बनवतोय बिर्याणी. कार्टून. किती झाल्या शिट्ट्या? एकच झाली ना. चलो बैक टू वर्क. बाय बाय. नाइट शिफ्ट के लिए रेडी हो गए. यस.